नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला घ्यायचं आहे गणिती क्रिया। तर तुमच्यापैकी कोणी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आजचा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे बघा। संख्या या चॅप्टर मधला येतो, ठीक आहे, आणि त्याचं नाव आहे गणिती क्रिया। काय? गणिती क्रिया। चला तर बघू, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपण। चला मित्रांनो, संख्या मी तुम्हाला त्या दिवशी संख्या म्हणजे काय हे सांगितलं होतं। संख्यांचे प्रकार सुद्धा लिहून दिले होते बघा। संख्यांचे प्रकार सुद्धा मी तुम्हाला लिहून दिले होते, पूर्ण डिटेल घेतलेले। तर तुमच्यापैकी कोण नवीन असाल ना तर ते अगोदरचे माझे ते व्हिडिओ बनवलेले मी ते बघायचे मित्रांनो। आणि हे बघा, मी तुमच्यासाठी बघा पोलीस भरतीचा पूर्ण सिलेबस मी तुम्हाला ह्या चॅनलवर टाकून देणार आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओ बनणार आपला, प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक चॅप्टरवर। ओके, तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अगोदर। चला तर आजचा पॉईंट घेऊ आपण। काय, कोणता टॉपिक चालू आहे आपला? संख्या। काय चालू आहे? संख्या। आता संख्यामधील काय आहे विषय बाळा? आता संख्यामधील गणिती क्रिया आहे ते आपल्याला घ्यायचे आज। गणिती क्रिया काय असतं बाबा? भाऊ, सुरुवातच तिथून होणार आहे कॅल्क्युलेशनची। गणिती क्रिया, गणित सोडवतो बाळा आपण, तर आपल्याला त्याच्यात नियम अटी राहतात। काय नियम आहे बाबा? पहिला नियम काय आहे गणिती क्रियाचा? बाळांनो, जर दिलेल्या गणितामध्ये फक्त अधिक वजा दिलेलं आहे, गणितामध्ये फक्त काय दिलेलं आहे? अधिक वजा, फक्त अधिक दिलेलं आहे, वजा दिलेलं आहे। गणितामध्ये काय? अधिक दिलेलं आहे आणि वजा दिलेलं आहे। तर असं गणित कसं सोडवायचं आहे की डावीकडून उजवीकडे सोडवायचं। त्याला कसं सोडवायचं आहे? डावीकडून उजवीकडे। पहिला नियम समजू लागला का तुम्हाला? जर गणितामध्ये फक्त अधिक वजा असेल तर ते गणित डावीकडून उजवीकडे सोडवायचे। क्लिअर? ओके, चला तर एक्झाम्पल घेतो मी। पण एक्झाम्पल घेण्या अगोदर मी तुम्हाला काही आणखीन सांगतो, लक्ष द्या। हे बघा, काही नियम आहे ते तुमच्या लक्षात पाहिजे। हे बघा, अधिक आहे आणि पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे। तर होणारी क्रिया कायची होणार आहे? अधिकची। मी काय बोललो? पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, तर क्रिया कायची होणार आहे? अधिकची। आणि उत्तराला चिन्ह राहणार अधिक, लक्षात ठेवा। नंतरचं बघा, हे बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा आहे। तर इथं काय होणार आहे? इथं क्रिया होणार आहे वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह असणार आहे मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह। हे बेसिक आहे, लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे, समजून घेणं। नंतरचं बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह वजा, नंतरचं अधिक आहे। पहिल्या संख्येचे चिन्ह वजा आहे, नंतरचं अधिक आहे। तर त्या ठिकाणी क्रिया होणार आहे वजाची, वजाबाकी होणार आहे आणि तिथं उत्तराला चिन्ह काय येणार आहे? मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह। ओके, नंतरचं बघायचं बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचे चिन्ह वजा आहे। तर त्या ठिकाणी क्रिया कायची होणार आहे? अधिकची क्रिया होणार आहे। कायची क्रिया? अधिकची, आणि उत्तराला चिन्ह येणार आहे वजाबाकीचं। लक्षात ठेवा, ठीक आहे का? ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असेल तरच तुम्हाला ते येणार आहे। म्हणजेच काय, मी ट्रिक सांगतो, लक्ष द्या। अधिक वजा वजा, अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक, वजा वजा अधिक। आणि काय करायचं आहे? दोन्हीचं चिन्ह अधिक आहे, दोन्हीचं चिन्ह अधिक आहे। तर या ठिकाणी क्रिया अधिकची होणार आहे आणि तिथे उत्तराला चिन्ह येणार आहे अधिकचं। ओके, चालेल, समोरचं बघू। पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा, तर होणारी क्रिया आहे वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह काय राहणार आहे? मोठ्या संख्येचे चिन्ह राहणार। ओके, नंतरचं बघा, पहिल्या संख्येचे चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे, तर क्रिया होणार आहे वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह काय येणार आहे? उत्तराला चिन्ह येणार आहे मोठ्या संख्येचे चिन्ह। आणि भावड्या, ठीक, आणि पहिल्या संख्येचे चिन्ह वजा आहे आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह वजा आहे,
तर होणारी क्रिया अधिकची आहे आणि उत्तराला चिन्ह येणार आहे वजाचं. ह्या गोष्टी समजल्या का? ठीक आहे, समजल्या असेल ना. तर पहा मग आता लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, मित्र 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 शत्रू 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 मित्र शत्रू 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 मित्र, अशी ट्रिक पण अप्लाय करू शकता तुम्ही. ओके ना. लक्षात ठेवा हे नियम काय येतं. आता हे नियम झाले भाऊ. आणि गणिती क्रिया करण्याचे पहिला नियम बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, फक्त गणितामध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल तर क्रिया कशी करणार तुम्ही, डावीकडून उजवीकडे. कशी करणार आहे, डावीकडून उजवीकडे. बरोबर आहे का? चला तर पाहू मग आता आपण. -6 +4 -15 +20. बाळा आता हे गणित कसं करायचं पाय. हे गणित कसं करायचं मी सांगितलं तसं करायचं. कसं करायचं मी सांगितलं तसं. तर पाय हे गणित कसं करशील तू. मी तुला नियम काय सांगितलं बाळा, त्याच्यामध्ये फक्त अधिक वजा असेल, ज्याच्यामध्ये अधिक वजा असेल तर ती क्रिया डावीकडून उजवीकडे करायची. काय करायची क्रिया, डावीकडून उजवीकडे, म्हणजे इकडून इकडं. क्लिअर? ओके. चल बाळा मग आता बघ काय होईल. तर इथून इकडं होणार आहे भाऊ, डावीकडून उजवीकडे अशी क्रिया होणार आहे भाऊ. ती नाही तर आपण बेरीज करतो भाऊ, बेरीज करणं काही पहिले नाही, डावीकडून उजवीकडे पहिले बेरीज बी अशी केली असती मग, पण ते डावीकडून उजवीकडे कॅल्क्युलेशन करणे, हे लक्षात ठेव. क्लिअर का? महत्त्वाचा पॉईंट आहे. मग मला सांग बाळा, डावीकडून उजवीकडे कॅल्क्युलेशन करणे, मग काय होईल इथं, वजा अधिक वजा, वजा अधिक वजा, बरोबर का? मग 6 मधून 4 गेले 2, आणि इथं काय सांगितलं तुम्ही, वजा अधिक वजा होईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. मग 6 मोठे का 4 मोठे रे बाळा, 6, आणि 6चं चिन्ह काय, वजा, म्हणजे इथे येणार -2. ओके. पुन्हा इथे येणार -15 + 20. क्लिअर झालं बाळांनो? किती सिंपल आहे बघा. काय केलं मी, वजा अधिक वजा, 6 मधून 4 गेले 2, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. ठीक आहे. पुन्हा -15 + 20. क्लिअर भाऊ? पुन्हा पाय काय करू मग आपण, डावीकडून उजवीकडेच करणं पडेल ना आपल्याला भाऊ. वजा वजा अधिक, वजा वजा अधिक होणार आहे. ओके. वजा वजा भजा नाही, वजा वजा अधिक, मायनस मायनस प्लस, म्हणजेच काय होणार आहे, 2 आणि 15 17, आणि इथं काय विषय होता, वजा वजा अधिक होणार आहे, आणि इथं काय साईन येणार आहे, वजाचं, म्हणजे दोन्ही संख्याचं साईन वजा आहे, तर उत्तराला चिन्ह काय येणार आहे, वजाचंच येणार आहे. -17 + 20. बाळा मग याचं उत्तर म्हणलं तर कसं येणार आहे बघ, मी तुला क्रिया पण सांगितली, वजा अधिक वजा, वजा अधिक वजा. 17 मधून 20 जात नाही, 20 मधून 17 काढ, किती राहील 3, आणि काय उत्तराला चिन्ह काय येणार आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह. आता समजला का नियम? अतिशय इम्पॉर्टंट होता ना. चला तर पहिलं गणित झालं बघा आपला. क्लिअर झालं का तुमचं मित्रांनो? नक्की क्लिअर झालं का? ओके मित्रांनो, तुमचं क्लिअर झालं असेल तर भाऊ प्लीज तुम्ही, मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो आहे, तुम्ही माझ्यासाठी फक्त एक सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांमध्ये चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा बा. बघ बाळा, बघ दीदी. ठीक आहे बाळा, दुसरं गणित घेऊ आता. काही टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, तू ताण नको घेऊ, मी तुला पूर्ण क्लिअर करून टाकन. तुला मॅथमध्ये परफेक्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, मी तुला परफेक्ट करून सोडणार आहे. तुला मॅथ कसं येत नाही मी पाहतोच, तू फक्त माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाय भाऊ, नंतर नाही आलं तर पाहू. ठीक आहे का? त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाय. -63 + 120. पुन्हा बघा 40, आणि घेऊ आपण इथं 134. बावड्या आता एक गणित सोडवणे, आणि या गणितामध्ये बी काय आहे, याच्यात क्रिया काय रे भाऊ, फक्त वजाबाकी बेरीज आहे. बरोबर आहे का? वजाबाकी बेरीज. हे कसं सोडवणे आपल्याला, डावीकडून उजवीकडे. कसं सोडवणे, डावीकडून उजवीकडे. म्हणजेच बघ काय होणार आता, 63 मधून 120 जातो का रे बाळा, नाही जात. मग हे बघ 63 मधून 120 जात नाही, 120 मधून आपल्याला 63 काढणे. दाद्या मला तू सांग,
120 मधून 60 गेले किती राहिले 60 बरोबर आहे 63 आहे. मग मला सांग की बाबा त्यात 60 राहिले नाही 3 वजा करून टाक ना किती रे -57 -57 कसं राहिलं रे भाऊ बावड्या मला सांग 120 मधून 63 गेले 57 आणि वजा कुठून आला दाद्या मोठ्या संख्या पहिल्या संख्येचे चिन्ह अधिक नंतरचं वजा क्रिया होणार वजा वाक्याची आणि इथे उत्तर काय आलं रे बाळा मोठ्या संख्येचे चिन्ह काय आलं मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे बाळा वजा आहे समजलं का ठीक आहे व्हेरी गुड. आता बघ अधिक 40 वजा 134 बाळा मग काय होणार इथं वजा अधिक वजा वजा अधिक वजा मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस होणार आहे इथं आणि ती क्रिया कशी होणार आहे बघ. आता 57 मधून 40 गेले 57 मधून वजा अधिक वजा झालं 57 मधून 40 पण जाता किती राहणार आहे 17 राहणार आहे पण ते कसे वजा 17 भाऊ वजा 17 कसे रे दाद्या बाळा 7 मधून 0 गेला 7 5 मधून 4 गेला 1 आणि इथं काय येणार पुन्हा बाळा हे वजा कोण आला मोठ्या संख्येचे चिन्ह आणि इथे आलं वजा 134 बाळा मग वजा 17 आणि वजा 134 म्हणलं बाळा तर वजा वजा काय होईल वजा वजा अधिक होईल वजा 17 आणि वजा 134 134 आणि 17 किती आले 151 पण ते कसे वजा 151 कसं आलं समजलं बाळा काही अडचण कोणाला क्लिअर होतंय का नियम ओके ना बाळांनो ठीक आहे. चला तर पुढचं पाहू आपण आता. चला समोरचं पाहू बाळा काय रे बाळा समोर 27 वजा 38 अधिक 48 वजा 41 वजा 60 अधिक 17 भाऊ ही क्रिया कशी करणार तू डावीकडून उजवीकडे कशी करणार आहे डावीकडून उजवीकडे म्हणजेच पाय तू कसं तर 27 मधून 38 जातो का रे बाळा नाही जात मग 38 मधून 27 काढले दाद्या किती राहीन आपल्याकडं 11 राहीन रे दाद्या काय राहीन बाळा 11 राहीन पाय 8 मधून 7 गेला 1 3 मधून 2 गेला 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय रे बाळा वजा आणि अधिक 48 वजा 41 वजा 60 अधिक 17 भाऊ काय करणे पुन्हा आपल्याला डावीकडून उजवीकडे सोडवणे ना तू लक्ष दे बाळा फक्त हे बघ डावीकडून उजवीकडे वजा अधिक वजा मायनस प्लस मायनस बाळा 11 मधून 48 जातो का रे बाळा नाही जात 48 मधून 11 गेले किती राहणार 37 ओके 8 मधून 7 गेले 8 मधून 1 गेला 7 आणि 4 मधून 1 गेला 3 आणि बाळा मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे वजा 41 वजा 60 अधिक 17 क्लिअर झालं बाळांनो ओके ना ठीक आहे. हे बघ बाळा आता 37 मधून 41 जात नाही ना 41 मधून 37 गेले बाळा किती राहणार आहे 4 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय वजा म्हणून मी इथं वजा लिहिलं बाळा वजा 4 पुन्हा वजा 60 अधिक 17 ओके बाळा काय केलं विषय इथे समजलं ना वजा 4 कसं आलं कळालं वजा वजा अधिक 60 आणि 4 64 पडते कसे वजा 64 अधिक 17 वजा 64 कसं आलं बाळा हे बघा दोन्हीचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा आलं लक्षात ठेवायचे तुम्हाला ओके बाळा लक्षात ठेवा बाळा 64 वजा अधिक वजा होणार आहे 64 वजा 17 आता बघा 4 मधून 7 जात नाही इकडून उसना घेऊ 14 मधून 7 गेले 7 इथं राहिला 5 5 मधून 1 गेला 4 म्हणजे 47 राहणार आहे बट ते कसा वजा 47 राहणार आहे कसं राहणार आहे वजा 47 राहणार आहे समजलं तुम्हाला सर्वांना ठीक आहे काय राहिलं वजा 47 कसं आलं समजलं ठीक आहे व्हेरी गुड ठीक आहे चालेल. आता आपण समोरचं पाहू बघ बाळा आता शेवटचं गणपत बाळा काय इथं वजा 132 अधिक 201 वजा अधिक वजा वजा अधिक वजा 132 मधून 201 जातो का नाही 201 मधून 132 काढू आपण मग भाऊ विषय बघ कसा आहे तर 1 मधून 2 जातो का नाही जात ना इथूनच नाही घेऊ आपण या 20 मधून 11 झाले 11 मधून 2 गेले 9 बाळा इथूनच नाही घेतला म्हणजे ते 19 राहिले का नाही
मग 19 मधून 13 काढले बाळा, किती राहिले? 6 राहिले. म्हणजे किती राहिले? 69 राहिले बाळा. किती राहिले? 69 राहिले बाळा. ठीक आहे. मग आता बघ, 69 वजा 67 अधिक 178 अधिक 225. डावीकडून उजवीकडे क्रिया कर बाळा फक्त तो. 69 मधून 67 गेले, किती राहिले? 2 अधिक 178 अधिक 225. डावीकडून उजवीकडे कर फक्त बास बाळा तो. 178 आणि 2 किती झाले? 180 अधिक 225 बाळा. मग काय होणार? 0 आणि 5 5, 8 आणि 2 10, 10 0 8 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 405. समजलं बाळा? ठीक आहे. आजचे नियम क्लिअर झाले ना? ओके. तर मित्रांनो, याच्यानंतरचं आपण पुढे घेऊ.